विठ्ठल 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 वरदा हरी विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ऐका, जगद्गुरु तुकोबरे अभंगामध्ये अतिशय गोड मोलाचा आणि सुंदर उपदेश करतात. गोड म्हणलं तर माणसाला गोड गोष्टी गोड लागत नाहीत. कारण असं म्हणतात ना की कावीळ जर झाला तर पांढरं चांदणं सुद्धा माणसाला कसं दिसतं, पिवळं दिसतं नाही का. आणि ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर ज्ञानोबराय म्हणतात की गोड माणसाला परमार्थ कसा लागतो, कडू लागतो, आणि कडू संसार गोड लागतो. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं बाबा की गोड या गोष्टीला आपण जरा असं धरू, गाठोड्यात बांधू आणि मंडपाच्या बाहेर फेकून देऊ, नाही का. आणि सुंदर जर म्हटलं तर मी असं सांगेल बा की सुंदर म्हटलं तर सुंदर फार गोड सांगता येतं. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा, हो कितना सुंदर होगा. अरे ज्यानं बनवलेली सृष्टी इतकी सुंदर आहे, मग तो किती सुंदर असेल. आणि आपल्याकडे एक स्वभाव आहे पहा, करायचं ईदभर, सांगायचं हातभर. मग तसं दिसण्यापेक्षा काहीतरी थोडी आगाऊ स्तुती केली असेल ना संतांनी. दिसायला तो सुंदर आहेच, पण त्याच्यापेक्षाही त्याची स्तुती सुंदर आहे. मग त्याची स्तुती करणारा हा अभंग किती सुंदर असेल. आणि याच्याही पुढे सांगेल तुम्हाला, ऐका. हा अभंगामध्ये केलेला उपदेश अनमोल सुद्धा आहे. त्याचं कारण असं आहे, हा उपदेश परमार्थिक सुद्धा आहे आणि हा उपदेश संसारिक सुद्धा आहे. का संसारिक आहे, याच्यामध्ये संसाराला रान म्हणलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की कोणालाच रानात जाण्याची इच्छा, यांचे तोंडच सांगतात, त्याच्यामुळे यांनी उत्तर नाही दिलं तरी मला पटतंय. कोणालाही रानात जाण्याची इच्छा नाहीये. अर्थात याच्यामध्ये संसारिक सुद्धा उपदेश आहे आणि परमार्थिक सुद्धा उपदेश आहे. म्हणून हा अभंग अनमोले विठ्ठल विठ्ठल. आता आपण जर परमार्थिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला तर याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबा यांची जी भूमिका आहे ना, ती भूमिका आपल्याला कशी दिसते माहितीये का, म्हणजे स्वार्थी आणि परार्थी दिसते बरं का, दोन्ही प्लस. त्याचं कारण असं आहे, आता विचार केला तर माणसं जीवनामध्ये एवढी डेंजर माणसं आपल्याला पाहायला भेटतात. कदाचित तुम्ही ऐकलेले असेल. कारण हे स्वार्थी आणि परार्थी हे प्रकरण परमार्थामध्ये फार महत्वाचं आहे, अध्यात्मामध्ये फार महत्वाचं आहे. काल तुम्ही इतकं आध्यात्मिक कीर्तन ऐकलं आणि विशेष म्हणजे उद्या तुम्ही भरपूर असे हसणार आहात. मग आता मी मधी लटकले, नेमके यांना कीर्तन सांगू तरी कसं बुवा, आहे की नाही. त्याच्यामुळे आज मी दोन्ही प्लस आणि मायनस सांगते, थोडं हसवते सुद्धा आणि थोडं आध्यात्मिक सुद्धा सांगते. प्रॉब्लेम एवढाच आहे, हसवायला काही आम्हाला जड नाही आहे. हसवलं तरी भेटणारच आहे, नाही हसवलं तरी भेटणारच आहे. आता काय भेटणार ते तुम्ही तुमचं समजा. आता सगळंच ओपन नाही सांगू शकत मी, पण ऐका ना, एकच वाक्य मी तुम्हाला सांगते. आई, माझ्याकडे लक्ष द्या बरं का. तुम्ही जर इथं हसलात ना तर घरी जाऊन तुम्हाला, बोला, घरी जाऊन तुम्हाला रडावं लागणार. आणि इथं जर तुम्ही रडलात ना तर जीवनामध्ये संसारामध्ये तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर संत म्हणतात, देवा सांगू सुख दुःख. देवाला फक्त सुखाच्या गोष्टी सांगायच्या नाही, तर देवा पाशी कधीतरी रडायचं सुद्धा. कधीतरी देवाकडे जायचं आणि देवाला एकदा म्हणून तर पाहायचं, देवा ऐक ना, अरे मी संसारिक आहे, 24 तास मला संसार करावा लागतो, 24 तास काम करावं लागतं, 2 ते 3 तास मला आरामाची झोप होते. पण त्या झोपेमध्ये सुद्धा कधी स्वप्न चोरीचं पडतं, नाहीतर कधी स्वप्न भाव कमी झाल्याचं पडतं. म्हणजे मी झोपेमध्ये सुद्धा माझा संसार सोडत नाही देवा. अरे 24 तास मी संसार करतो, या संसारामधल्या वर्षामध्ये मी भरपूर सगळं कमवतो, पण 1000 रुपये वर्गणी द्यायला सुद्धा माझे हात पुढे येत नाही देवा. हे प्रणिताताईंनी म्हणायचं नाही तर
आता हे सगळ्यासाठी नाही बरं का, जे देत नाही ना त्यांच्यासाठी आहे. ऐका देवा, वर्गणीचं जाऊ दे तिकडे, आता नाही काही काही माणसांचा हात वाद, त्याला कोण काय करणार. आणि याचं वर्णन तर सुभाषितकार सुद्धा करतात. सुभाषितकार म्हणतात, राजांनो, ज्याच्या वंशात मध्ये पुण्य असेल ना तोच व्यक्ती उदार होतो बरं का, नाहीतर ज्याच्या वंशामध्येच पाप असेल ना तो व्यक्ती एवढा कंजूस असतो. आपले मराठीमध्ये एक वाक्य पा, उष्ट्या हातानं तो कावळा सुद्धा मारत नाही का, तर हाताला चिटकलेला भाताचा एखादा शीद जर वरती उडाला आणि तो जर वायाला गेला तर. मग काही काही माणसं एवढी चिकट असतात आणि ते वर्गणी आणून देतात का, अजिबात नाही. ऐका ना, नाही द्यायची वर्गणी, अजिबात देऊ नका, फक्त देणाऱ्याला देऊ नका. निदान जो देतोय त्याला तरी देऊ द्या ना. तुका म्हणे सत्य कर्मा भाग जाया, सत्य कर्म भावेसाय घात दिया पाया, नरक जाणे. घात दिया पाया, नरक जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई. माणसाचं कर्म माणसाचं भविष्य घडवत असतं, म्हणून माणसाचं कर्म हे अतिशय चांगलं असावं. माईबाप, ऐका ना, एक वाक्य मी तुम्हाला सांगते, पहा, तुम्हाला समजेलच बरं का. फक्त थोडासा रिस्पॉन्सची गरज आहे. तोंडावर जे 12 वाजलेत ना त्याचे काटे थोडेसे फिरवा. तोंडावर जे 12 वाजलेत त्याचे काटे थोडे फिरवा, जास्त फिरवू नका, नाही तर पुन्हा तिथंच येतील. ऐका हा, एक वाक्य मी तुम्हाला सांगते. गावोगावीमध्ये एक ओटा असतो, पहा, त्या ओट्याचं नाव नाही, कुच्चर ओटा. बरोबर आहे ना. प्रत्येक गावोगावीमध्ये एक ओटा असतो आणि त्या ओट्यावरती हमेशा 5 ते 6 माणसं बसलेली असतात आणि ती माणसं मीटिंग करतात. उद्या गावामध्ये सप्ताह होऊ द्यायचा आहे का नाही. ऐका, मग आपलं कर्म जर असं असेल तर आपण अमृताची अपेक्षा केलेली चालेल का? अजिबात नाही. कारण जसं कर्म आहे तसं भोग भेटणार आहे. कारण एका ठिकाणी सांगितले, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतुरीश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतुरीश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतुरीश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतुरीश्वर. जसं कर्म आहे तसं फळ निश्चित भेटणार आहे. मग आपण कधीतरी देवाला म्हणा, देवा नाही तुझ्या मंदिरामध्ये येऊ शकत, बरं ठीक आहे. देवा नाही तुझ्या भजनाला येऊ शकत, देवा नाही तुझ्या कीर्तनाला येऊ शकत. हा, पण देवा माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही आहे. आणि विशेष म्हणजे मला एका गोष्टीचं आपल्या कीर्तनामध्ये आदरणीय आमचे साहेब आलेले आहेत. आता मला नाव काही ज्ञात नाही आहे, पण आदरणीय आणि विशेष म्हणजे वर्दी घालून इथं बसणं म्हणजे जरा कडक बात आहे बरं का. नाही तर बरेच वर्दीतले बरेच माणसं आपल्याला, आता बोलूच का, नको नको नको, जाऊ द्या. चला ऐका, फार कठीण झाले हो. सध्याचा काळ इतका कठीण झालाय की एक वाक्य तर आपल्याकडे प्रसिद्ध आहे, ते वाक्य मी इथं बोलणार नाही आहे, पण खऱ्या अर्थानं ज्यांनी समाजाचं रक्षण करायला पाहिजे, काही माणसं तेच त्याचं काय करतायत, भक्षण करतायत. पण ज्या व्यक्तीसोबत परमार्थाची नाळ जोडलेली असते ना, तो व्यक्ती कधीच कोणाचं वाटोळं करू शकत नाही. म्हणून मला तरी असं वाटतं आपल्या साहेबांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण तिथली नाळ इथं जोडणं जरा जास्तच कठीण आहे की नाही.
पण चला आदरणीय पूर्वजांचं पुण्य आणि आई वडिलांचे आशीर्वाद, देवाची कृपा, त्याच्यामुळे त्यांचे पाऊल इथपर्यंत आले बरं का. आणि ऐका, चला आपला विषय चालू होता, नाही काही करता आलं करू नका, फक्त देवाकडे एकदा जा आणि फक्त देवाला एकदा ओरडून सांगा. ऐका, हा देवाला ओरडून सांगा, देवा अरे माझ्याकडे काय तुला देण्यासाठी, तुझी द्वारका सोन्याची, तुझी लंका सोन्याची. लंका सुद्धा देवाचीच होती बरं का. आता ती का होती, कशी होती, त्याच्याकरिता शिवपुराण ऐकावं लागेल तुम्हाला. चला ऐका, अरे तुझ्याकडे सोन्याची घरं आहेत, पण देवा ऐक ना, माझं 2-4 तोळे सोनं कुठं ठेवू, आणि सोन्याला आता अशी सोनं एवढं डेंजर महाग झालंय. मी तर कायम सांगते बरं का, बायको सोनं म्हणली की सोनं, वन्स मोर सांगते लक्षात घ्या, ही सोनं म्हणली की तुम्ही काय करायचं, सोनं म्हणजे झोपून घ्यायचं, ते हिंदीमध्ये आहे की नाही. चला ऐका, सोनं असं झालंय, देवा नाही तुला काही देऊ शकत, पण एक गोष्ट देऊ शकते. काय देणार, ऐका, हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे, हम तुम्हारे रहेंगे. ओ मेरे प्रियतम, तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. अब तो आके बाह पकड़ लो, ओ मेरे प्रियतम. ए देवा, मी तुला काही देणारही नाही आणि तुझ्याकडून काही घेणारही नाही, फक्त एक दे. काय, मी तुझ्यासाठी जग सोडते, तू फक्त माझ्यासाठी तुझे वीट सोड, बस जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण अशी माणसं सध्याच्या काळामध्ये फार कमी पाहायला भेटतात. जगद्गुरु तुकोबा इथं स्वार्थी आणि परार्थी दोन्ही मिळतात. कारण जगामध्ये विचार केला तर बरेच माणसं नुसती स्वार्थीच असतात. ते लोकांची राख रांगोळ झाली तरी त्यांना काही देणं घेणं नसतं, फक्त स्वतःचा स्वार्थ साधला पाहिजे. गंमत अशी झाली, आमच्या आदरणीय इंगळे बाबा फार गोड दृष्टांत द्यायचे. चुटकुला आहे बघा, समजलं तर पहा. ऐका, एक माणूस असा होता, त्याचं गावामध्ये कोणासोबतच जमत नव्हतं. बायको सोबत जमत नव्हतं, मुलांसोबत जमत नव्हतं, आई वडिलांसोबत जमत नव्हतं, भावकीसोबत जमत नव्हतं, कोणासोबतच जमत नव्हतं. त्याने एक दिवशी ठरवलं, तो लांब निघाला. गावाजवळ जंगल होतं, जंगलापाशी गेला. एक आजोबा तिथं भेटले त्याला. म्हणे रामभाऊ कुठे चालला, म्हणे जंगलात चाललो. अरे कशासाठी, म्हणे असंच चाललो. काय करायचं म्हणे तुम्हाला, कारण जमत तर कोणासोबतच नव्हतं ना. मग त्याने निश्चय केला की आता मी मरणार. ऐकताय ना तुम्ही, कीर्तन समजतंय ना, कीर्तन डोक्यात चाललंय की मंडपाच्या वरून चाललंय. मंडपाच्या वरून नका जाऊ द्या, मंडपात गेलं तरी कुठं ना कुठं जाईल ते, म्हणजे कानात जाईल, डोक्यात जाईल. ऐकताय ना तुम्ही, आई माझ्याकडे लक्ष द्या बरं. त्यानं मरायचा निश्चय केला. पण आता बिचारे वयस्कर माणसं मयाळू असतात बा. ते बाबा म्हणले, अरे राजा, अरे भले तुझं गावामध्ये कोणासोबत बनव अथवा न बनव, पण तू तुझं जीवन जगतोस ना, अरे कशाला मरायला जातो. म्हणे बाबा तुम्हाला माहित नाही, बरं मला सांग म्हणे तुला का मरायचंय. तो म्हणला, बाबा मला याच्यासाठी मरायचंय. कशासाठी मरायचंय, मी जंगलात जाणार, बर तिथं कोल्हा, वाघ, सिंह येणार. म्हणे बर, मग ते मला खाऊन घेणार. अरे राजा, ते तुला खाऊन घेणार, पण त्यानं गावचं काय वाटोळं होणार. तो म्हणला, त्यांना मांस आणि रक्ताचा वास लागणार आणि मग ते गावात येणार, आणि गावात आल्याच्या नंतर ते तुम्हा सगळ्यांना, म्हणजे स्वतःचा जीव गेला तरी चालतंय, फक्त दुसऱ्याचं वाटोळं व्हायलाच पाहिजे. पण ऐका ना, जो व्यक्ती दुसऱ्याचं वाटोळं करायला जातो ना, त्याचं कधी चांगलं होत. याच्यावर सुद्धा तुम्हाला भरपूर दृष्टांत तुम्हाला देता येतील बरं का. पण ऐका, दृष्टांतामध्ये मी अजिबात वेळ घालत नाही. ऐका, काही माणसं फक्त स्वार्थी असतात, काही माणसं फक्त परार्थी असतात, काही माणसं स्वार्थी परार्थी असतात. अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. तुम्ही माशी तर पाहिलेलीच असतील ना. जेवण करताना ती माशी जर यदा कदाचित आपल्या तोंडामध्ये गेली आणि तोंडामधून जर ती पोटामध्ये गेली ना, तर खाल्लेलं सगळं बाहेर काढण्याची ताकद कोणामध्ये,
त्या माशीमध्ये आहे. ऐका ना, जेव्हा ती तोंडात जाते, पोटात जाते, तेव्हा ती जिवंत राहते का? नाही, तिचा स्वतःचाही जीव जातो आणि दुसऱ्यानं जे अन्न खाल्लेलं असतं ती त्याला सुद्धा पचू देत नाही. मी याला फक्त स्वार्थी म्हणतात. ऐका, आणि मग अशा अनेक अनेक गोष्टी पाहायला भेटतात. पण जगद्गुरु तुकोबार याच्यामध्ये, या भूमिकामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतात की याच्यामध्ये स्वार्थी सुद्धा आहेत आणि परार्थी सुद्धा आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला संत हे फक्त परार्थी दिसतात, स्वार्थी दिसत नाहीत. पण हा एकच अभंग आहे की जिथं संत स्वार्थी होतात. जगद्गुरु तुकोबार म्हणतात, राजा ऐका ना, अरे आम्ही स्वार्थी आहेत. का स्वार्थी आहेत? आम्ही देवाच्या पाठीमागे 5 युग जन्माला आलो. जगद्गुरु तुकोबार सामान्य व्यक्ती नाही येतात. जगद्गुरु तुकोबार, मी सुरुवातीला सांगितलं, जगद्गुरु तुकोबारांनी, मला तरी असं वाटतं की त्यांना पदव्या देण्याची गरज नाही, उलट त्यांच्यामुळे आम्हाला पदव्या द्याव्या लागतात. आणि विशेष मला नवल एका गोष्टीचं वाटतं की महाराज फोनवर सांगतो, हा पुढे भागवताचार्य टाकायला विसरू नका बरं का. आता ही ज्याला कळलं त्याला कळलं. पुन्हा एकदा सांगू का, तारीख घेतल्याच्या नंतर आमच्यासारखे बरेच महाराज लोक असे असतात की ते फोन ठेवताना सांगतात, हा रामायणाचार्य, भागवताचार्य, युवा कीर्तनकार हे टाकायला विसरू, असं सांगण्यात येते. याला स्वतःची पदवी स्वतः घेणं म्हणतात. पण पदवी म्हणजे इतरांनी दिली पाहिजे. अहो, जगद्गुरु तुकोबाराला पदवी देवानं दिली हो, आपण कोण आहेत त्याच्यासमोर? जगद्गुरु तुकोबार सामान्य व्यक्ती नाही आहेत. पण तेच जगद्गुरु तुकोबार जगाला उपदेश करत असताना काही गोड उपदेश करतात. ऐका, साधारण सामान्य एक व्यक्ती जेव्हा जगद्गुरु तुकोबारांकडे पोहोचला आणि तुकोबारांकडे पोहोचल्याच्या नंतर त्या सामान्य माणसानं, संसारिक माणसानं जगद्गुरु तुकोबाराला प्रश्न केला, का हो जगद्गुरु तुकोबार आहे, जग जर तुम्हाला एवढा त्रास देत असेल तर तुम्ही त्याच्याकरिता का झुटता? आपण म्हणजे आपल्या, आता समजा आपल्या मुलानं एखाद्या दिवशी जर आपल्याला एखादी शिवी दिली, तुमच्या इकडचे मुलं तसे चांगले आहेत, पण हल्लीचा काळ हा फार वाईट आहे. मुलांना आई वडील कळत नाहीत. पण एक गोष्ट आहे पहा, आई वडील कधी कळतात हो? गेल्याच्या नंतर, नाही का? आणि म्हणून नंतर मग आई म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाळली रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगाच तान नको देऊ घशाला, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. ए राजा, अरे तुझ्याकडं पाहून या अंतकरणातला प्राण मी सोडला, तुझ्याकडं पाहून मी पूर्ण जीवन व्यथित घातलं. पण आज मात्र माझ्यावरती वेळ अशी आलेली आहे की आज मला तुझ्या प्रेमाची गरज आहे, पण तू माझ्यापासून अत्यंत दूर गेलेला आहे. ही अवस्था जेव्हा आई वडिलांची होते ना, तेव्हा आई वडिलांच्या मनामध्ये सुद्धा एक वाक्य येतं पहा, की मी का केला एवढा त्रास, मी कशाकरिता याला एवढं प्रेमानं सांभाळलं. ऐका, मग जगद्गुरु तुकोबार आहे, तुम्ही सुद्धा म्हणता ना, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, लेकुराच हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करिला भाविन प्रीती, पोटी भारवाही त्याचे सर्वस्व ही साही, तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. अहो तुकोबार आहे, तुम्ही म्हणता ना संत आई आहे, मग तुम्ही सुद्धा एक संत आहात. मग तुम्हाला कधी असं वाटत नाही का की जगाकरिता आपण एवढे झटतो, मग हे जग कधी आपल्या कामाला येणार? तेव्हा जगद्गुरु तुकोबार हसले आणि जगद्गुरु तुकोबारांनी गोड उत्तर दिलं, राजा असं कधी आलं नाही मनात, पण हा आम्ही का झटतो हे तुला सांगू शकतो. म्हणे का झटतं? तेव्हा गोड वाक्य उत्तर दिलं बरं का. विड्या तुला गोडी कधी मुरती सत्या
करून घे भक्तीने शुद्धी तुझा त्या अंतरंगाची कधी लागेल रे विडा तुला गोडी अभंगाची कधी लागेल तुला गोडी अभंगाची बघून घे पांडुरंगा असे हा जन्म मौलाचा विड्या घालू नको वाया विड्या घालू नको वाया करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. ए राजा, हा जन्म पुन्हा पुन्हा नाही आहे राजा. हे जीवन हे जन्म मरणाचा फेरा आहे आणि अनेक काळानंतर हा मृत्यू किंवा या मृत्यू लोकांमध्ये आपण या नरदेहाने जन्माला येतो. हा वेळ पुन्हा भेटणार नाही, हे एकदाच असतं. आपण म्हणतो ना भूत ना भविष्य. आता एक नाव घेते मी इथं, पण अजिबात जातीवाद म्हणून समजायचं नाही. ऐका, जाऊ दे, लोकांचं घेण्यापेक्षा मी माझंच घेते. प्रणिताताई जगात, पटकन बोला बोला ना. जाऊ का घरी मी? पप्पाने ऑलरेडी गाडी ओढून ठेवली माझी. ऐकताय ना तुम्ही? प्रणिताताई एकट्याच. भले माझ्यासारखा आवाज दुसऱ्यांचा असू शकतो, पण माझ्यासारखे दिसणाऱ्या नसतील. बरं, माझ्यासारखे दिसणाऱ्याही असतील, पण माझ्यासारखीच शरीर कांता त्यांची नसेल कदाचित. ऐका, प्रणिताताई एकट्याच, ज्योतिताई धनाडे एकट्याच, आमचे साहेब, आमचे आदरणीय हे दोन्ही दादा, महेश दादा आणि गणेश दादा, यांचे पण नाव काही जुळलेत वा. यांनी मला वाटतं कुंडली पाहूनच महाराज लोक भरलीत की काही, मला तेच कळलं ना. ऐका, हे पण एकटेच आहेत. म्हणजे भूत ना भविष्य, माणूस हा एकटाच आहे, मरेपर्यंत एकटाच राहणार. तो पुन्हा जन्माला येणार नाही. मग पुन्हा पुन्हा या गोष्टी होणार नाहीत ना, म्हणून सावध व्हा. आता सावध म्हणलं की सावधान हा अभंग तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो. जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्याच्यामध्ये सर्व जीवन आखलेलं आहे. विश्वास नसेल तर घरी गेल्याच्या नंतर एकदा नक्की वाचा. मग सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा असं जेव्हा जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले, तेव्हा त्या व्यक्तीने प्रश्न केला, का हो तुकोबराय मगापासून ओरडू लागले म्हणे सावध व्हा, सावध व्हा. अहो कसं व्हायचं सावध? राजा, जसे आम्ही चालू तसे. अहो तुकोबराय आत्ताच तर म्हणले, या भक्ती रसाचा काढा घेण्याकरिता, या ब्रह्मरसाचा काढा घेण्याकरिता 5 युगापासून तुम्ही देवासोबत आहात, देवाच्या सोबत आहात. ऐका, सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद, त्याच्यानंतर अंगद, त्याच्यानंतर उद्धव, त्याच्यानंतर नामदेव आणि मग तुकोबराय. म्हणजे असे 5 अवतार घेऊन त्याच्यानंतर आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, हरी बोलिले जे रुसी साच भावी वलताया जाडू. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, जे जे अवतार होऊन गेले. आपले 10:30 वाजलेत बरं का. झालं ना टाइम?
बरं एक काम करा, आता तुम्हाला एक मी एक सिग्नल देते बरं का, कारण मला तरी असं वाटतं मी इथं 9 वाजता आलेली आहे, त्याच्यामुळे आणखीन 5-10 मिनटं मी तुमचे एक्स्ट्रा घेऊ शकते, तुम्हाला चालत असेल तर. तुम्ही जर राग बघायला लागले तर मी कशाला घेऊ, है की नाही. तसं तुमचा टाईम झाला, लिमिट संपली की असं करायचं, इकडे लगेच विठोबा रुक्माई होईल. ओके, ऐका. जे जे अवतार झाले त्या त्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबाराया देवासोबत आहेत. राजा, आम्ही जो काढा घेतला, आम्ही जे केलं ते तुम्ही करा. म्हणे नेमकं केलं तरी काय. तुकोबाराय म्हणतात, राजा आम्ही फक्त एकच केलं, आमचं मन, आमची मनाची संपत्ती, आमच्या बुद्धीची संपत्ती, आमच्या बुद्धीचं ध्यान, आम्ही त्याच्या पायावरती वाहिलं अभंगाचं 3रं चरण. मनाचे संकल्प पवविन चिठे, मनाचे संकल्प पवविन चिठे, मनाचे संकल्प पापविन चिठे, मनाचे संकल्प पापविन चिठे. हो मनाचे संकल्प पावविलचिती, मनाचे संकल्प पावविलचिती. हो मनाचे संकल्प पावविलचिती, मनाचे संकल्प पावविलचिती. मनाचे संकल्प पावविन चित्ती, जरी राहे भूती याचे पाय. मनाचे संकल्प पावविलचिती, जरी राहे भूती याचे पाय. जरी राहे भूती याचे पाय, जरी राहे भूती याचे पाय. ओ जरी राहे भूती याचे पाय, विटेवरी जाती पाऊलच मना, विटेवरी जाती पाऊलच मना. ओ विटेवरी जाती पाऊलच मना, विटेवरी जाती पाऊलच मना. आहा. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. ऐका, आम्ही काही वेगळं काही केलं नाही, फक्त मनाचे जे संकल्प होते ना ते वेगळे केले. काय वेगळे केले, आपल्या मनाचा संकल्प असतो या धोंड्यामध्ये एवढ्या ग्रॅमची अंगठी घ्यायची, हे की नाही, हे आपल्या मनाचे संकल्प असतात. फक्त संकल्प बदला. ऐका, एक वाक्य पहा, विचार बदला, जीवन बदलायला वेळ लागणार नाही. माणसाचे विचार बदलले की जीवन आपोआप बदलतं. असं म्हणावं लागत नाही बाबा तू बदल. लवकर उठलं की काम लवकर आवरतच ना. हा, पण उठून जर मोबाईल बघत बसाल तर मग नाही आवरणार. आवरलं तर आवरेल. ऐका, विचार बदलले की पूर्ण जीवन आपोआप बदलत असतं. म्हणून मनाचे संकल्प आम्ही बदलले. आम्ही संसारिक संकल्प ठेवले नाही. हा, आम्ही संकल्प ठेवला माझा पांडुरंग माझ्या घरी येईल. आम्ही संकल्प ठेवला, शबरीने संकल्प ठेवला होता, एक काळ असा येईल माझा राम. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कोटियों का पावन होगा. आएंगे रघुराय तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुराय तब मैं आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. हा संकल्प आहे.
शबरी मातेनं केला संकल्प, अनेक अनेक संतांनी संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण होण्याकरिता अखंड भजन केलं. इतकं भजन केलं. गमतीनं सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं प्रत्येक महाराज सांगत असतात की शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला, पण आपण अजिबात तसं म्हणायचं नाही गड्या. आपण म्हणायचं शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ हाता आला. कारण शिंक आली की अच्छी राम करतो आपण, खोकला आला की आता मला आलेलं नाही सध्या, नाही तर दाखवलं असता हे की नाही. खोकला आला की आपल्याला राम आठवतो, जांभळी आली की आपल्याला राम आठवतो. ऐका ना, मग प्रॉब्लेम असा आहे किंवा माझ्या मनामध्ये प्रश्न असा येतो, राम राम म्हणत असताना जांभळी कशी काय येते? जाऊ द्या, हा डोक्याबाहेरचा विषय आपल्या. चला माझ्याकडे लक्ष द्या. एवढाच वेळ आपल्या हातामध्ये येतो, पण अखंड भजन करणारे संत. मग जगद्गुरु तुकोबरा मला सांगा, हे भजन केल्याच्या नंतर नेमकं होतं काय? राजा, जीवनामधला कडवटपणा निघून जातो. पिकलिया शेंद कडूपणा गेले. हा जो शेंद आहे ना, हे पिकतो. कोण? माणसाचा नरदेह पिकतो. भजनानं प्रफुल्लित होतो आणि प्रफुल्लित झाल्याच्या नंतर याच्यामधला कडवटपणा जो असतो तो कडवटपणा निघून जातो. पण ऐका, याच्यामध्ये सुद्धा एक टास्क आहे बरं का. हे प्रत्येक हरिभक्त पारायणाकरिता आहे. ऐका, भजन केलं की दुसऱ्या दिवशी माणसाची छाती वाढत असते. नाही समजलं? आज तुम्ही पूर्ण कीर्तन ऐकलं आणि आजचं कीर्तन पूर्ण तुमच्या जर इथं बसलं ना, उद्या तुम्ही ओट्यावरती बसणार आणि छाती ठोकून सांगणार, रात्रीच्या पोरीने सांगितलेलं कीर्तन एक शब्द सुद्धा लक्षात नाही. बरोबर ना? अरे तुम्ही हसलात याचा अर्थ तुम्ही आहात म्हणजे जागे आहात, झोपलेले नाहीयेत. माझ्याकडे लक्ष द्या. थोडा परमार्थ केला तर त्याच्या पाठोपाठ अहंकार येतो, पण अहंकार बाजूला सोडून जर तो भक्तीचा रस जर माणसाच्या अंतकरणामध्ये तसाच राहिला ना, तर निश्चित तो हरिप्रिय होतो. हरिभक्त पारायण नाही, हरिभक्त पारायण कोणी होऊ शकतं. हरिप्रिय जो होतो ना, त्याचा जीवन मंगलमय होतं. आणि विशेष म्हणजे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आम्ही त्या रसाचा काढा घेतला आणि तो रस जेव्हा आमच्या जीवनामध्ये त्या रसाची अनुभूती आली, तेव्हा आम्ही तो अहंकार न येऊ देता आम्ही त्याच रसाला वाटलं अभंगाचं प्रथम चरण. सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हारस वाटितो आनिका, सेवितो हरस वाटितो आनिका, सेवितो हरस वाटितो आनिका, सेवितो हरस वाटितो आनिका, सेवितो हरस वाटितो आनिका. ह्यारे हो नकारा न भरी, ह्यारे हो नकारा न भरी, ह्यारे हो नकारा न भरी, ह्यारे हो नकारा न भरी. विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. सेवितो हारस वाटितो अनिका. जे आम्ही प्राशन केलं ते आम्ही लोकांना वाटलं. आणि आपल्याकडे एक लहान लहान लेकरं जेव्हा शाळेत जातात, त्या शाळेमध्ये एक प्रार्थना शिकवली जाते बा, ज्ञान दिल्याने, बोला, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. तसं आपलं सुख जर आपण इतरांना वाटलं ना, तर निश्चित पेड्याच्या स्वरूपात नाही बरं का, मनाच्या स्वरूपात. आपण पेढे घेऊन जातो, मग त्याचं तोंड पडतं. त्याच्यामुळे पेढे नाही न्यायचे, मनाचे पेढे घेऊन जायचे. आनंदाने ती वार्ता त्याला सांगायची. नाहीतर अहंकाराने जर ती वार्ता सांगितली ना, मग ते आनंद इतराला दिला जात नाही. म्हणून ऐका, खऱ्या अर्थानं आम्ही जो आनंद प्राप्त केला तोच आनंद आम्ही जगाला वाटला. आणि आनंद जगाला वाटल्याच्या नंतर मग पुन्हा त्या सज्जनानं प्रश्न केला, का हो तुकोबराया, ठीक आहे, सेवितो हा रस वाटितो अनिका, तुम्ही जो रस आम्हाला वाटलेला आहे, घ्या रे हो नका रानभरी. तुम्ही हे घ्या, आग्रह करतात जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही रानात जाऊ नका. म्हणजे मी असं म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही शेती करू नका, शेतीशिवाय तर आपल्याला पर्याय नाही आहे. पण मला एका गोष्टीचा फार वाईट वाटतो, कधी कधी असं डोळ्यात पाणी येतं. पहा, तुम्ही एकदा कधीतरी विचार करून पहा,
काही काळ असा येतो की आपण जे पीक लावलं त्या पिकाला जर उर्फ कंसात सांगते, आणि हे बऱ्याच शेतकऱ्यांसोबत घडतं बरं का, की ज्या वर्षी ऊस लावला जातो, इकडे ऊस लावतात का? नाही? अच्छा, आमच्या तिकडे लावला जातो. आणि काय सांगू तुम्हाला, पहा तुम्ही, आठवतंय का तुम्हाला, गेल्या वर्षी पूर्ण मे महिन्यात पाऊस होता. पूर्ण मे महिन्यात काय होता? पाऊस होता. आमच्या गावात सगळ्या माणसांनी ऊसच लावली. मग या वर्षी काय झालं असेल कसं सांगू आता तुम्हाला. या वर्षी पाऊसच नाही, एवढं कडाक्याचं ऊन, सगळी ऊस करपून गेली. आणि खऱ्या अर्थानं शेतीमध्ये कितीही नुकसान झालं तरी सुद्धा उठून खंबीरपणे पुन्हा शेती करणारा कोण असतो? शेतकरी राजा असतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्याच शेतकऱ्यांकरिता कोणीतरी लढायला हवं, कारण फार वर्षानुवर्षाचे कष्ट असतात. मला असं वाटतं की पावसानं कमी, पण शेतकऱ्याच्या घामाच्या थेंबानं अन्नधान्य पिकत असतं. मग कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा न्याय निवाडा झाला पाहिजे, आहे की नाही? हे काही आपल्या हातात नाही आहे. पण कधी निसर्ग साथ देतो तर जग साथ देत नाही, आणि कधी जग साथ देतं तर निसर्ग साथ देत नाही. अशी अनेक वाईट परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांना भोगावी लागते. शेती तर करावीच लागणार, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पण ऐका, शेती करा पण परमार्थ सोडून नाही. म्हणून घ्या रे होऊ नका रानावरी. ऐका, संसाराच्या रानामध्ये आवरे बोरे फिरू नका, इथे या आणि समाधानी व्हा. मग जगद्गुरु तुकोबरे, आम्ही समाधानी होऊच, पण आम्हाला सांगा, आम्ही समाधानी होण्याकरिता तो देणार आहे का? तुकोबरे म्हणले, तुकोबरे हसले आणि तुकोबरे म्हणले, राजा, अरे फक्त म्हणावं वास्तुशांतीची पूजा करावी. वास्तुशांतीची पूजा केल्याच्या नंतर ब्राह्मण देवाला म्हणावं काय पाहिजे तुला. तर ब्राह्मदेव म्हणले तुम्ही घराच्या बाहेर वा पहिले. म्हणे अरे बाबा, आत्ताच घर बांधलं, POP केली, अमुक केलं, धमुक केलं, एवढं सुंदर महल बांधला आम्ही, AC बसवली, एवढा कडाक्याचा उन्हाळा आहे, आत्ताच सगळी पाहुणे रावडी जेवून गेली, ACची हवा तरी घेऊ दे. ब्राह्मण बुवा म्हणले, तू म्हणला ना काय पाहिजे, मग मला हेच पाहिजे. काय पाहिजे? महलच पाहिजे. तथाच तू म्हणले. आणि भगवान भोलेनाथ आणि शिव आणि पार्वती दोघे जण महलाच्या बाहेर पडले. ऐका, देणारा एवढा मोठा दाता आहे की त्याच्यासारखा दाता दुसरा कोणी नाहीये. पण जगद्गुरु तुकोबरे त्याची ओळख काय? अभंगाचं दुसरं चरण, विटेवरी ज्याचे पाऊलाचा माना, पाऊलाचा विटेवरी जाती पाऊलाचा मान, विटेवरी जाती पाऊलाचा पाऊले समान तुची एक दान शूरदाता. जगद्गुरु तुकोबरे म्हणतात, राजा, विटेवर ज्याचे पाऊले कसे समान आहेत, जनी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा, तिने माझ्या मना बोध केला अनंत जनीचे विसरलो दुःख. असं सगुण साकार ज्याचं रूप आहे, विटेवरी ज्याची पाऊले समान. आणि याच्याही पुढे गोड वर्णने पहा, प्रसिद्ध वर्णने बरं का. हा नाम्याची खीर
गुरुराखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा. ऐकलं बाकी सगळ्यांनी ऐकू नाही तर न ऐकू, आम्ही तर ऐकलं ना. ऐका, हे सांगू काय माहिती का, याला भगवंताचा आशीर्वाद म्हणतात. म्हणायची गरज नाही. तुम्हाला म्हणलं तरी तुम्ही म्हणत नाही. हिवरा गणपती झाली बरं का माझी जायची वेळ. आता मी तुम्हाला शिव्या अजिबात देणार नाही, मी काहीच म्हणणार नाही. मला काय करायचंय बरं, हे की नाही. माझ्याकडे लक्ष द्या. आणि असा सगुण साकार असणारा पांडुरंग परमात्मा हा उदार आहे. आता शेवटचं उदाहरण देते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम करते. तुकोबराय किती उदार आहे तेव्हा तुकोबराय सांगतात, सुदामा ब्राह्मण दुःखेदारी पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्यांचे धर्म ठेवावो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे धर्म लक्ष लावा. फक्त मुठभर पोहे खाल्ले आणि काय दिलं, गाव सोनियाचा दिला. मग विचार करा तो किती दानशूर असेल. पण याच्या पुढचं वाक्य मला फार आवडतं बरं का. एवढंच ऐका आणि आपलं गाठोडं बांधा. आता निघणार आहेत तुम्ही घरी. तुमची आजची शाळा संपलेली, पुन्हा उद्या शाळा भरणार आहे बरं का. ऐका हा. ज्यासी नाही पंख पाय त्याने करावे ते काय. शुद्ध भाव धरुनिया पंढरपुरासी जाय. इच्छिले ते फळ देतो त्यासे नवलावते काय. इच्छिले ते फळ देतो त्यासे नवलावते काय. विठोबाचा धर्म जागो, चरणी लक्ष लावो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष जागो. पण बाबा हे लवकर कळत नाही. हे कधी कळतं माहितीये का, अर्ध्या गौऱ्या. हा, हे महत्वाचं आहे. हे लवकर कळत नाही बरं का डॉक्टर साहेब. हे कधी कळतं, अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्यावर. मग गुडघे गेले का, मग माणूस हातामध्ये ध्वजा घेतो. झेंडा नाही बरं का, झेंडा पक्षाचा असतो. ध्वजा घेतो आणि मग पंढरीला निघतो. पण गंमत अशी होते, तो निघाल्याच्या नंतर भावकी सुखाने जाऊ देत नाही. भावकी कळते का. आता तुम्ही माझी भावकी नाही तर दराडून विचारलं असतं, है की नाही. ऐकताय ना, भावकी त्याला सुखानं जाऊ देत नाही. आणि मग तो म्हणतो, गण आणि गोत्रज सर्व हासताती मज. अरे गेले याचे मनुष्यपण याने सांडिली लाज लाज लाज. हेच पाहिजे होतं बरं का मला. कारण आता हे तुमचा बोलून चालून माणूस आहे. मी म्हणलं असतं राग आला असता. उगाच कशाला जाता जाता तुम्हाला रागवणू देऊ. चला ऐका. म्हणून योग्य वेळेत जर आपण विटेवरी ज्याचे पाऊले समान त्याचं जर भजन केलं ना, तर निश्चित जीवनाचं नंदनवन होईल. हा केलेला उपदेश फक्त त्या एका व्यक्तीसाठी नव्हता, तर हा उपदेश प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. काहीच करू नका, फक्त एकच गोष्ट करा. गोड हात उंच घ्या आणि एकदा फक्त 1 मिनिटं. किती मिनिटं वाटलं टायमर लावा घडीत. फक्त 1 मिनिट सगळ्यांनी गोड भजन करायचं बरं का. आज आपली पार्टी आहे. पार्टी कोणाची आज, घ्या तुमचं. अजिबात लाजायचं नाही. हा पदर मी तुम्हाला सांगते इथं खोचायचा ना, असा हात उंच घ्यायचा. घेतलं ना,
उंच बर का, असा उंच टाईट पूर्ण. मागचे खुर्चीवर बसलेले घ्या घ्या घ्या, हात उंच घ्या, पटापट घ्या. टाळकरी तुम्ही घेऊ नका. चला ऐका, घेतले ना हात उंच, ओके. करायचं काय सुरू? कोणाचं भजन करायचं? अयो, ते म्हणतील तू कशाला आली बाई. चला ऐका, मला असं वाटतं गणपती बाप्पांचं आपण एकदा भजन करू, एक छोटस, मग आपण आपल्या संप्रदायाप्रमाणे करू. ओके. गण गणपतये नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा. गण गणपतये नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. गण गणपतये नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. गण गणपतये नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. गण गणपतये नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. ओम गण गणपतये नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा गण गणपतये नमो नमः, सिद्धी विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा मोरया. हात उचला सगळ्यांनी, हात हात, एक मिनिट हात. नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपती बाप्पा घेतले हात खाली, बर धन्यवाद. हा, चला ऐका, मला बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं ताई हात का उंच घ्यायचे. आता आज इथं साहेब आहेत म्हणून म्हणते की पोलिसानं बंदूक काढल्याच्या नंतर कसं चोर आपोआप हात उंच करतो, हे की नाही. आणि त्याचं कारण एकच असतं, हे बघा बाबा, मला काही गोळी हाणू नका, मी तुम्हाला पूर्ण समर्पित आहे. तसं आपण देवाला म्हणायचं, देवा माझ्यापाशी जरी संसार असला तरी सुद्धा आज का होईना, दिवसभराचं जाऊ द्या, 5 मिनिटं का होईना, 5 मिनिटाचं जाऊ द्या, 2 मिनिटं का होईना, पण मी तुम्हाला पूर्ण समर्पित आहे की नाही. म्हणून हात उंच केले, सर्वांनी गोड भजन केलं, त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पण तो व्यक्ती म्हणाला का, ओ जगद्गुरु तुकोबराय, हे तुम्ही आम्हाला सर्व काही सांगितलं, तुमचा आणि आमचा संबंध काय. तेव्हा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, राजा तुमचा आणि आमचा संबंध काय हे काही मला माहीत नाही. हां, पण आम्हाला इथं निरोप दिला होता. आता मला जरी गावकऱ्यांनी निरोप दिला होता, तसा जगद्गुरु तुकोबरायला सुद्धा देवानं निरोप दिला होता. अभंगाचा शेवटचा ओ तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा, तुका म्हणे मज धाडिले निरोपा. ओ तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुंदर रूप, मार्ग हा सोपा, मार्ग हा सोपा सुख रूप, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुख रूपा, मार्ग हा सोपा सोपा, मार्ग हा सोपा सुख रूपा, सुख रूपा, विटेवरी जाची बाबू
विठेवरी जाऊची पाऊल समान हा विठेवरी ज्याची पाऊले समान तोची एकता नशूर दाता तोची एकता
भाऊ सगळे हा मोठा विठ्ठवरी जाती पाऊल समान तुझी एक दान सुरदाता विठ्ठवरी जाती पाऊल समान तुझी एक दान सुरदाता होती एक होती एक सुरदाता विठेवरी जाची बाबूले विठेवरी जाची बाबूले समान तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी जाचे पाऊले समान तुझी एक दान शूरदाता झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित कर.